मराठवाडा हा दुबळा आहे आणि या दुबळ्या भावाकडं सरकार म्हणून महाजन जी आपण बघण्याची गरज आहे. जी राजकीय उदासीनता मराठवाड्याच्या वाट्याला आली अध्यक्ष महाराज, ती राजकीय उदासीनता सहनशीलतेच्या पलीकडची अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, मराठवाड्यातला शेतकरी या 4-5 महिन्याचा कालखंड आपण जर बघितला तर फक्त मराठवाड्यामध्ये 500च्या पुढची आत्महत्या झाल्या अध्यक्ष महाराज. कोणीचे कारण शोधायचे अध्यक्ष महाराज, कोणी या विषयाला वाचा फोडायचे अध्यक्ष महाराज. काय या आत्महत्या अशाच आपण रोज बघत बसायच्या? लोक मेंढरासारखी मरा लागलीत. जनावराच्या पलीकडची किंमत माणसाची या राज्यामध्ये होऊ लागली अध्यक्ष महाराज. मला आपल्याला विनंती करायची अध्यक्ष महाराज की आता या येणाऱ्या कालखंडामध्ये काँग्रेस गांभीर्यपूर्वक विचार जर या मराठवाड्याचा केला गेला नाही तर ज्या पद्धतीने वेगळा विदर्भ हे लोक मागतात, असला वेळ तर मग आम्हाला सुद्धा वेगळा मराठवाडा मागायची वेळ तुम्ही आणणार आहेत का? मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, आमच्या हक्काचे जायकवाडी, ज्या धरणावरती आमचे 2, 4, 5 जिल्हे मराठवाड्यातले अवलंबून आहेत, या जायकवाडी धरणाची अवस्था काय करून टाकली अध्यक्ष महाराज वरच्या लोकांनी. कायद्याचं राज्य आपण म्हणतो ना अध्यक्ष महाराज, नियमाने चालणारे आपण या ठिकाणी म्हणतो ना अध्यक्ष महाराज. मग या राज्यामध्ये का दिवस ढवळ्या नेम डावलले गेले? जायकवाडीचं पाणी कशासाठी जायकवाडी बांधल्या गेला अध्यक्ष महाराज? मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये उत्क्रांती व्हावी, हरित क्रांती यांच्या जीवनामध्ये घडावी म्हणून अध्यक्ष महाराज जायकवाडी बांधल्या गेलं. परंतु खऱ्या अर्थाने जायकवाडीचं पाणी आम्हाला मिळतं का अध्यक्ष महाराजांचा हा प्रश्न या ठिकाणी आहे. कायद्यामध्ये बसत नसताना सुद्धा बळी तो कानपिळी, ज्याच्या हातात लाठी त्याची म्हैस, अशा पद्धतीनं 22 धरणं जायकवाडीच्या वरच्या बाजूला त्या ठिकाणी बांधले गेले अध्यक्ष महाराज. यांना रोखण्याचं काम कोणाचं होतं? या सर्व धनदांडग्या लोकांनी या दुबळ्या भावावरती अन्याय करण्याचा प्रयत्न सातत्याने या ठिकाणी चालवला म्हणून या लोकांना आता या बाजूला येऊन बसावं लागलं अध्यक्ष महाराज. तुम्ही ही अन्यायाची परिक्रमा आमच्यावरती केली अध्यक्ष महाराज. मला अपेक्षा आपल्याकडून अध्यक्ष महाराज, या सरकारकडून अपेक्षा आहे तुमचं प्रतिबिंब उमटलं पाहिजे या मराठवाड्यावरती. आता तुमच्या कामाचं प्रतिबिंब या कामा निश्चितपणे उमटलं पाहिजे माननीय अध्यक्ष महोदय.